आता आपण सत्कारामध्ये सर्वात शेवटचा सत्कार केला तो प्रकाशक राजवैभव याचा. म्हणजे प्रकाशक म्हटल्यानंतर समोर जी एक इमेज तयार होते आपल्या, त्याच्या अगदी विपरीत असं हे राजवैभव यांचं व्यक्तिमत्व आहे आणि ते त्याचं प्रकाशक म्हणून तो मनोगत व्यक्त करणारच आहे. पण या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्या आपण संविधान दिन साजरा करणार आहोत. त्याच्या आदल्या दिवशी संविधान सभेच्या शेवटच्या सभेमध्ये बाबासाहेबांनी जे भाषण केलं ते भाषण या पुस्तकाच्या शेवटच्या मुखपृष्ठावर, शेवटच्या पानावर किंवा शेवटच्या कव्हरवर आहे. ते वाचावं असं मला वाटतं आणि त्यानंतर राजवैभव बोलणार आहे. बाबासाहेब त्या सभेमध्ये असं म्हणतात, लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते लोकांनी आपलं स्वातंत्र्य किती मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल. संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतीत केलेल्या महापुरुषांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही, परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजे. आयरिश देशभक्त डॅनियल ऑकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. कोणतीही स्त्री स्वतःच्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणताही देश स्वतःच्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे. कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूती पूजा ही जगातल्या इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणामध्ये ती दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल, परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग दिसतो. ही बाबासाहेबांची दूरदृष्टी आजच्या वर्तमानाला सुद्धा लागू आहे आणि राजवैभवचं मनोगत करण्याला त्याला विनंती करण्यापूर्वी मला असं वाटतं की हे संविधान सभेचे सदस्य बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होते आणि हे भारतातल्या सामुदायिक शहाणपणाचं प्रतीक म्हणून हे संविधान तयार झालं. काल याच सभागृहामध्ये संविधानाचे अभ्यासक डॉक्टर उल्हास बापट यांनी भाषणामध्ये असं म्हटलं की जगातला हा भारत हा एक अनोखा देश आहे आणि असा एक देश आहे की ज्या देशाच्या संविधानामध्ये 75 वर्ष एकाच संविधानामध्ये मार्गक्रमण झालेलं आहे. जगातल्या ज्या ज्या देशांमध्ये अशा प्रकारची लोकशाही आली तिथे 2 किंवा 3 वर्षांमध्ये हुकुमशाही आली, पण भारतामध्ये अनेक समस्या आहेत, अनेक उणिवा आहेत, कमतरता आहेत, अनेक प्रश्नांचा आपण सामना करतो, पण एकाच संविधानाच्या चौकटीत आपण 75 वर्ष वाटचाल करतो. ही एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि तो एक आपण संविधान दिवस सुद्धा आपल्या राष्ट्रीय सण म्हणून साजरा करणार आहोत. या संविधान दिनाच्या निमित्ताने इतकं महत्वाचं पुस्तक काढणं, ते प्रकाशित करणं, मला असं वाटतं की एक महत्वाचं काम आहे आणि इतक्या कमी वयामध्ये हे करणारा राजवैभव याला मी विनंती करतो की त्यांनी प्रकाशक म्हणून स्वतःचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज 25 नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेतलं शेवटचं भाषण, त्याला 74 वर्ष पूर्ण होत आहे आणि उद्या 26 नोव्हेंबर संविधान आपण स्वीकारण्याला आपण 74 वर्ष पूर्ण होऊन 75 कडे वाटचाल करणार आहोत आणि त्याच्या पूर्वसंध्येला संविधान निर्माण करणाऱ्या सगळ्यांनाच अभिवादन करण्यासाठी आपण आज जमलेलो आहोत आणि त्यानिमित्तानं संविधान सभेचं सदस्य या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा होते. या निमित्तानं याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हातूबाई, संवादक म्हणून प्रमुख संवादकाच्या परिसंवादाचे तांबे प्राध्यापक शुद्धी तांबे मॅडम, प्राध्यापक सुभाष वाडे सर, पुस्तकाचे लेखक संपादन ज्यांनी केले ते सुरेश सावंत सर, सूत्रसंचालक संदीप दादा आणि विविध संघटनांचे
संविधानावर प्रेम करणारे, संविधानिक मार्गाने चालणारे तुम्ही आम्ही साथींनो, सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार. आज हे पुस्तक तुमच्या सगळ्यांच्या हाती ठेवत असताना राजगृह प्रकाशनाचा प्रकाशक म्हणून मला खूप आनंद होतोय. राजगृह हे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराच्या नावावरून ठेवलेलं आहे. 21 जानेवारी 2021 ला राजगृह प्रकाशन सुरू झालं आणि नाव काय ठेवायचं तर एकच विचार होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर फक्त पुस्तकांसाठी 50,000 पुस्तकं घरात ठेवावी यासाठी राजगृह बांधत असतील तर आयुष्यभरात किमान 50 पुस्तकं तरी छापून होतात का आपल्याकडनं, यासाठी राजगृह प्रकाशन आणि त्याचा सिम्बॉल तुम्ही बघितला तर तो सिम्बॉलही तसाच आहे. त्याचं गेट जे आहे, त्या सिम्बॉल मध्ये जे गेट दिसतंय ते राजगृहाचं गेट आहे. पाठीमागे ते पुस्तकातले घर दिसतंय ते बाबासाहेबांच्या घराच्या खिडकी आहेत आणि त्या खिडकीच्या दृष्टिकोनातून त्या या पुस्तकाच्या मार्गे बाबासाहेबांच्या राजगृहाकडे बघावं अशा हेतून राजगृह प्रकाशन असं नाव ठेवलेलं आहे. आणि त्याचं हे 7वं पुस्तक प्रकाशित करताना मला खूप आनंद होतोय. हे पुस्तक सगळ्यात पहिल्यांदा मी या पुस्तकाबद्दल आभार मानेन, लेखकांच्या आणि संपादकांच्या, बाकीच्या सगळ्या लोकांच्या आधी ज्यांचा आभार मानेन, ज्यांनी हे सुंदर पुस्तक बनवलं, ते बनवणारे बाइंडरचे हात, ज्यांनी हे प्रिंटिंग केलं ते प्रिंटर्सचे, सोबतच या सगळ्या प्रक्रियेमध्ये, पुस्तक छापण्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या हातातनं ते पुस्तक जातं त्या सगळ्या पुस्तक बनवणाऱ्या कामगारांचं मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि त्यांचं स्मरण मी सगळ्यात आधी करतो. नंतर 2018-19 ला संविधानाच्या संदर्भात मला एक फेलोशिप होती कोरोची आणि त्यावेळेला आम्ही 18 जण होतो आणि 18 जणांच्या मध्ये आम्हाला डिस्ट्रीब्यूट करून दिलं होतं की भारतभरामधले 299 सदस्यांना तुम्ही 15-15 लोक घ्या आणि त्यांच्याबद्दल माहिती गोळा करा, असा आमच्यासाठी एक प्रोजेक्टचा भाग म्हणून, कामाचा भाग म्हणून होता. पण आम्हाला फारसं जमलं नाही आणि तो विचार जो होता तो घोळत होता. आणि त्याच वेळेला या दरम्यानच अगदीच 2 महिन्यांपूर्वी सावंत सरांच्या सोबत बोलताना एक पुस्तक करायला लागलोय असं म्हटले. मी त्यात सगळ्यात आधी हावरटासारखा लगेच म्हटलो की ते पुस्तक मी करणार आणि पटकन सर म्हटले की ठीक आहे, आपण हे तुझ्याकडेच करून घ्यायचं. त्यांनी पण प्रकाशक शोधलेला नव्हता आणि या पुस्तकाची जी कल्पना होती त्यातून जिथून कल्पना आली ती खातूबाई सुद्धा उपस्थित आहे. पुस्तक तयार करायचं हे ठरल्यानंतर एक तर आवडीचा विषय आणि संविधानाच्या बाबत जे काही असेल ते माझ्याकडनं छापलं जावं असं माझी खूप प्रचंड इच्छा असते. मग मी हे पुढचं आमंत्रण पण समजून घ्या की संविधानाच्या संदर्भात काहीतरी छापायचं, राजगृह हक्कानं ती छापून घेऊया. पुस्तक तयार करत असताना सरांच्या सोबत चर्चा व्हायच्या. पहिल्या वेळेला पुस्तकासाठी पैसे कुठून उभे करायचे आणि मग एक आवाहन केलं. 2 ऑक्टोबर या मागच्या 2 ऑक्टोबरला एक आवाहन केलं गांधी जयंतीच्या निमित्तानं की आपण संविधान सभेचे सदस्य असं पुस्तक तयार करतोय आणि त्या पुस्तकासाठी प्रत्येकी 1,000 रुपये तुम्ही स्नेहनिधी पाठवावा आणि त्या निधीतून हे पुस्तक तयार होणार आहे. त्याचा हेतू असा असेल की हे कमी किमतीमध्ये लोकांना उपलब्ध व्हावं, लोकांच्या पर्यंत पोहोचावं असा प्रयत्न असेल. आणि 2 ऑक्टोबर पासून ते 15 ऑक्टोबर पर्यंत फक्त 13 दिवसामध्ये आम्हाला हे जे आव्हान आहे ते लोकांना सांगावं लागलं की आता पैसे पाठवू नका. फक्त 13 दिवसांमध्ये 1 लाख रुपयाचा निधी उभा राहिला आणि तो एकूण फक्त 66 लोकांचा आहे. काही लोकांनी त्याच्यापेक्षा 1,000 पेक्षा जास्त पैसे दिले आणि या सगळ्यामध्ये आम्हाला एक शाश्वती मिळायला लागली की संविधानाचं काम करत असताना जो लोकांच्याकडनं मिळालेला विश्वास आहे तो आम्ही कुठंतरी चळवळीचे कार्यकर्ते, पूर्णवेळ कार्यकर्ते, संविधान संवादक म्हणून संविधानाचं काम पुढे जाण्याची वाटचाल म्हणून हे खूप महत्वाचं वाटलं. आणि आम्हाला आशा वाटली की चळवळीचं काम या वेगवेगळ्या मार्गाने उभं राहू शकते. वेळ देणारे कार्यकर्ते नसतील तर त्या ठिकाणी बुद्धी देणारे कार्यकर्ते आहेत. दोन्ही थोडं जमत नाही आहे तर पैसेसाठी उभे राहणारे आहेत. आणि आपलं काम, आमच्यासाठी हे सगळं आशादायी वातावरण होतं की आपलं काम आता अडचणीचं नाही आहे, सोयीचं आहे, त्या सोयीचं आहे. दुसरी गोष्ट अशी की सावंत सरांनी या पुस्तकासाठी खूप जास्त कष्ट घेतलेले आहेत. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी संविधान सभेच्या सदस्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळतं, गुगलवर बघितलं तर गुगलवरचा बराचसा डाटा हा चुकीचा आहे दाखवणारा. सोबतच अगदीच शासनाच्या साईट्सवर असणारा डेटा सुद्धा चुकीचा आहे.
आणि तोच सूचना डेटा आपण काही वर्ष पुढे घेऊन जात होतो. एवढं की मागे आम्ही 15 दिवस संविधान सभेच्या 15 महिलांचा जागर असं म्हणून प्रत्येक दिवशी एक इमेज व्हायरल करत होतो. त्या इमेज मध्ये सुद्धा आम्ही नाव एकाचा आणि फोटो एकीचा टाकलेला होता. हे आम्हाला पण त्याची कल्पना नव्हती. आणि मग या निमित्तानं 75च्या निमित्तानं काहीतरी प्रोडक्टिव्ह जायला हवं, लोकांच्यात पोचायला हवं, म्हणून हे संविधान सभेचे सदस्य हे पुस्तक याच्यामध्ये 100 लोकांचा 100 सदस्यांचा एकूण माहिती गोळा केलेली आहे. अगदीच ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही वारंवार जात असायचो, ज्या लायब्ररीमध्ये बसायचो, ती कोल्हापूरची बाळासाहेब खर्डेकर लायब्ररी. ते बाळासाहेब खर्डेकर संविधान सभेचे सदस्य आहेत असं युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या आणि आम्ही वाचणाऱ्या लोकांना सुद्धा खूप अल्प प्रमाणात माहिती आहे. तर सरांनी घेतलेले कष्ट खूप महत्वाचे आहेत. आणि या पुस्तकाच्या निमित्तानं वारंवार चर्चा ज्या व्हायची की कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते बाकी या सगळ्याच गोष्टींच्या मध्ये वारिस सर, खातूबाई असे सगळेच हात या पुस्तकाच्या मागे आहेत. सध्या संविधान संवाद समिती म्हणून आम्ही महाराष्ट्रभर शक्य त्या पद्धतीनं काम करत असतोय. सरांना मी ज्यावेळेला विचारलं की पुस्तकाचं पैसे उभे राहिले, कमी दरामध्ये आपण पुस्तक देतोय, कमी दरामध्ये म्हणजे 125 रुपयांचा जवळपास डिस्काउंट देतोय, 75 रुपयांचा हा 75 निमित्तानं, आणि पोस्टेज सुद्धा आम्ही घरपोच करण्यासाठी फ्री मध्ये देतोय. तर जवळपास 125 रुपयांचं हा डिस्काउंट असणार आहे. त्या अनुषंगाने हे लोकांच्या पर्यंत पोहोचावं. सोबतच अजून अशी आणखी एक गोष्ट अशी की एका बाजूला आम्ही संविधान संवाद समितीचं काम करत असताना पैशाची अडचणी आहेत, त्यातनं बराचसा पैसा वेगवेगळ्या गोष्टीतून उभा करण्याचा प्रयत्न असतो. या निमित्तानं जमलेल्या निधीमध्ये जो 1 लाख रुपयाचा निधी जमला, त्यातून सुंदर पुस्तक तुमच्या हातामध्ये जे बघताय ते त्याची क्वालिटी चांगलीच लोकांनी बनवलेली आहे त्या कामगारांनी. पण त्यासोबतच जो बराचसा पैसे यामध्ये असणार आहे, तर मी हे जाहीर करतोय राजगुरू प्रकाशनामार्फत संविधान संवर्धन समिती जी मुंबईमध्ये काम करते, सुरेश सावंत सर त्याचं नेतृत्व करतायत, सगळे कार्यकर्ते म्हणून काम करतायत, तिला राजगुरू प्रकाशनामार्फत 10,000 रुपयांचा आपण स्नेहनिधी देतो आहोत. राजगुरू प्रकाशन श्रीमंत नाहीये, पण आम्हाला माहित आहे की संविधानाचं काम आपणही करतोय, इतरही आपल्या सोबत असणाऱ्या संघटना आहेत. आणि ही एका संघटनेनं म्हणण्यापेक्षा राजगुरू प्रकाशन पण मी चळवळ म्हणूनच बघतोय त्याच्याकडे. तर एका चळवळीनं दुसऱ्या चळवळीला हातात हात घातलेला हा छोटासा प्रयत्न असणार आहे. मला तुम्हाला सगळ्यांना हे पुस्तक पोचवत असताना प्रचंड आनंद आहे. मला खात्री आहे की याची दुसरी आवृत्ती आपण लवकरच लोकांच्या हातामध्ये ठेवूया. 1,000 प्रतींची एक आवृत्ती असणार आहे. हे अगदीच 26 जानेवारी 2024 पर्यंत आपण हे पुस्तक घराघरामध्ये पोहोचूया. 1,000 प्रती संपूर्ण 26 जानेवारीला दुसऱ्या आवृत्तीचा विचार केला जाईल. ती कष्ट करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची, आमची तयारी आहे. तुम्ही सगळेजण या निमित्तानं जमलात. संविधान संवादक म्हणून मी खरं तर आता पुस्तकावर जास्त बोललो, पण या एकूणच संविधानाच्या बाबतीमध्ये जे काही असेल ते पोहोचवण्याची खूप जास्त आवश्यकता आहे. फॅक्ट्स पोहोचवण्याची आवश्यकता आहे. आणि एकदमच न्यूट्रल पद्धतीनं संविधानाकडे बघितलं जाण्याची आवश्यकता आहे. पुस्तक तयार करत असताना लेखक म्हणून सरांना जी काही कसरत करावी लागत होती, तशाच प्रकारची कसरत होती ती की हे करायचं की नाही करायचं, यातून काय होणार आहे, काय फरक पडणार आहे की नाही, काय गोष्टींच्या मध्ये काही अडचणी येतील का. संविधानाचं काम करणारा संवादक आणि प्रकाशक म्हणून ही कसरत माझी सुद्धा होती. पण बऱ्याच पुस्तकांच्या मध्ये लिहिलेलं असतं की प्रकाशक या आतील असणाऱ्या कंटेंटशी सहमत असेलच असं नाही. तर मी हे जाहीर करतोय की यातील असणाऱ्या प्रत्येक शब्दाशी प्रकाशक म्हणून मी सहमत आहे. त्याच्या विचारांशी सहमत आहे आणि त्यांच्या पूर्ण पाठीशी नाही, सोबत आहे. या पुस्तकाच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण जमलात. परिसंवाद म्हणून जो मान्यवर आपले संवादक आपल्यासोबत संवाद करणार आहे, तो संवाद पण खूप महत्वाचा ठरणार आहे. प्रकाशनाचा एक कार्यक्रम आपण आता इथे घेतलेला आहे. राजगुरू प्रकाशन आणि संविधान संवर्धन समिती, संविधान संवाद समिती अशा वेगवेगळ्या संविधानावर काम करणाऱ्या संघटना
या विचारांच्या आहेत त्या जिल्ह्यांच्या मध्ये यापुढं आपण असे परिसंवाद आयोजित करणार आहोत. त्या संदर्भातला जो काही पाहुण्यांचा फक्त प्रवास खर्च आहे तो राजगृह प्रकाशन करत राहणार आहे. आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी आपण असे परिसंवाद आयोजित करणार आहोत. काही वेळेला ते ऑफलाईन असतील, काही वेळेला ऑनलाईन असतील, पण वर्षभरामध्ये हे पुस्तक आणि त्याला जोडून परिसंवाद असं नियोजन असणार आहे. पुढचा परिसंवाद शक्यतो आपण मुंबईमध्ये घेतोय आणि त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी परिसंवाद आयोजित करावेत. हे पुस्तकाच्या निमित्तानं आपण करत राहणारं काम असणार आहे. तुम्ही, माझी विनंती राहील की ज्या ज्या शहरामध्ये आपल्याला अजून असे परिसंवाद आयोजित करता येतील आणि पुस्तक आधी पोहोचवता येईल त्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मी थांबतो. जिंदाबाद, संविधान जिंदाबाद.